नमस्कार. महाराष्ट्र गोल्डन मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा व्यक्तींशी संवाद साधणार आहोत. खरं तर तसं पाहिलं तर ते आपल्या सर्वांचे परिचित आहेत. यापूर्वीही आपण त्यांच्याशी संवाद साधलाय. त्यांचं व्यक्तिमत्व याच्याशी आपण परिचित आहात. त्यांना एक आदर्श व्यक्ती म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं. एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या कामाची कारकीर्द आपल्या सर्वांना माहीत आहे. आजही अनेक जण त्यांच्या कारकिर्दीचा अभ्यास करून, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून आपलं पुढील कार्य अनेक जण करत असतात. हे फार अभिनंदनीय आहे. आपण यापूर्वी त्यांचे शोध हरिहरांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि मराठीशाही, युगपुरुष मल्हारराव होळकर, माझा इतिहास भूगोलासह, जागतिक धर्म मंदिरांचा इतिहास, महाराजा यशवंतराव होळकर, अशा विविध विषयावर आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. या सर्व ग्रंथाचे ते लेखक आहेत. आज आपण सरांची जो संवाद साधणार आहोत, ज्या विषयावर आज आपण भाष्य करणार आहोत, हा विषय गहन आहे. आपल्यासाठी एक फार मोठा विषय आहे. कारण की ते व्यक्तिमत्वच असं होऊन गेलं, ज्यांचं नाव जरी आपण घेतलं तरी आपल्या अंगावर शहारे येतात. असं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं. हे सर्व आपल्यासाठीच. अशा व्यक्तिमत्वावर आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आदरणीय सलगरे सर या ठिकाणी या विषयावर प्रकाश टाकणार आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर. मला एक सांगा, छत्रपती शिवरायांचा इतिहास आज सर्वत्र प्रकाशित झालेला आहे. तळागाळातील लोकांपर्यंत आलेला आहे. अनेक लेखकांनी त्यांच्यावर लिखाण केलं, अनेक कादंबऱ्या आल्या. म्हणजे सर्व अंगांनी त्यांच्यावर या ठिकाणी लिखाण झालेलं आहे असं मला वाटतंय. परंतु आपल्या माध्यमातून एक वेगळा प्रकाश आज या ठिकाणी नक्कीच पडणार आहे. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं, आदर्श असं स्वराज्य निर्माण केलं या रयतेसाठी, या जनतेसाठी. पण मला एक सांगा सर, स्वराज्याच्या आधीची नेमकी परिस्थिती कशी होती? छान. सर्वप्रथम या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांना मी प्रणाम करतो, वंदन करतो, त्यांचा जय जयकार देखील करतो. सोबतच आपल्यासारख्या रसिक लोकांचं देखील मी स्वागत करतो. खरं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र भूमीला पडलेले एक स्वप्न होतं. त्यांचा कालखंड, कारकीर्द पाहिला असताना विश्वास बसत नाही एवढ्या मोठ्या घटना त्यांच्या काळात होऊन गेलेल्या, घडलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रीय लोक, भारतीय लोक, हिंदुस्थानी लोक आणि जगातले लोक, जगातले रसिक आणि जनता देखील शिवाजी महाराजांकडे फार मोठ्या आशेनं, श्रद्धेने आणि विश्वासाने पाहतात. ते योग्यच आहे. इतिहास हा अनेक वर्षाचा आपल्या हातात आहे. आपण पाहतो, वाचतो आणि जगतो देखील. पण शिवरायांचा इतिहास ही एक वेगळी, दुर्मिळातली दुर्मिळ घटना आहे. त्यामुळे अनेकांनी शिवाजी महाराजांवरती लिखाण केलेलं आहे आणि पुढे देखील करीत राहतील. असं हे व्यक्तिमत्व आणि हा एक महत्त्वाचा कालखंड महाराष्ट्र भूमीसाठी, या हिंदुस्थानसाठी आपल्याला उपलब्ध आहे. छत्रपती शिवरायाबद्दल कितीही बोललं,
कोणीही बोललं तरी कमीच आहे. कारण छत्रपतीची उंची, शिवरायाची उंची अक्षरशः ईश्वराला मॅचिंग आहे, ईश्वरासोबत मिळालेले म्हटलं देखील चालेल. आणि जसं माणसाला ईश्वराचं वर्णन करता येत नाही, करण्यामध्ये कमी पडतो, त्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, ईश्वरी कार्य हे अत्युच्च पातळीवर गेले असल्यामुळं अनेकांना शिवाजी महाराजाबद्दल आकर्षण आहे म्हणून लिहिलं जाईल हे आपल्याला मान्य करावं, तर लक्षात घ्यावं लागतं आणि लिहित राहिलं पाहिजे. या पद्धतीने लिहिण्याचे, वाचण्याचे फायदे आम्हाला मिळणारच आहेत. इतिहासातल्या घटनांचा अभ्यास केला असताना, या व्यक्तिरेखांचा अभ्यास केला असताना आपल्याला प्रकाश मिळतो, आपल्याला ज्ञान मिळत असताना वर्तमान जीवनात विकास करण्यासाठी, सुखशांती मिळवण्यासाठी याचा फायदा व्हायला लागतो, एक ताकद आपल्याला मिळत असते. म्हणून इतिहासाचं वाचन हे प्रत्येकाने केलं पाहिजे, मी असंच या प्रसंगी म्हणतो. या देशामध्ये अनेक मोठमोठी राजे महाराजे होऊन गेले. त्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव प्रथम क्रमांकाने घेतो. शिवाजी महाराजांना या हिंदू संस्कृतीनं पुण्यश्लोक ही पदवी दिलेली आहे हे आठवण करून देणं देखील आवश्यक आहे. या भारतीय संस्कृतीमध्ये भगवान श्रीकृष्ण, धर्मराज युधिष्ठिर, छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी या 4 व्यक्तिरेखांना, व्यक्तिमत्वांना पुण्यश्लोक ही पदवी, उपाधी मिळालेली आहे. पुण्यश्लोक ही पदवी साधी नाही. ज्यांचं नाव घेतलं असताना ईश्वर प्राप्ती होऊ शकते, आपण ईश्वराच्या जवळ बसल्याचा अनुभव मिळतो, असं एक व्यक्तिरेखा, एक शक्ती संचय, शक्तिपुंज या 4 व्यक्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे पुण्यश्लोक आहेत. त्यांची उंची, त्यांचा मोठेपणा वर्णन करत असताना, सांगत असताना सगळे कमी पडतील असे एक अत्युच्च लेवलचं व्यक्तिमत्व आपल्या इतिहासामध्ये आहे आणि आपल्या जवळच आहे. शिवाजी महाराजांची कारकीर्द आपल्या जवळची आहे. महाराजांचा जन्म 1630 मध्ये झाला, म्हणजे साधारणतः एक 400 वर्षाच्या आतला हा कालावधी आपल्या समोर यायला लागतो. 370चा हा कालावधी वर्षाचा यायला लागतो. म्हणजे अलीकडचं कॅरेक्टर आहे, अलीकडचं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या अगोदर महाराणा प्रताप देखील आहेत, पण थोडं दूरचं कॅरेक्टर जायला लागतं. पण महाराष्ट्रामध्ये जिवंत, लाईव्ह आणि जवळचं व्यक्तिरेखा ज्याला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. खरं म्हटलं तर आत्ताच सुचवल्या, पुन्हा पुन्हा मी रिपीट करतो या मुद्द्यावरती, इतिहासामध्ये अनेक मोठमोठ्या व्यक्तिरेखा होऊन गेल्या, पण शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व याहीपेक्षा वेगळं आहे. म्हणून शिवाजी महाराज एक स्वप्न आहेत, एक दृष्टांत आहेत. ईश्वराचं स्वप्न जसं पडतंय आपलं, त्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचे कारकीर्द, अस्तित्व, व्यक्तिमत्व त्या पद्धतीने पाहावं लागतं की त्या पद्धतीचं मॅचिंग आहे, अनुभूती देणार आहे. आपण विचारलेला जो प्रश्न आहे त्या अनुषंगाने मी एवढंच म्हणू शकतो, छत्रपती शिवाजी महाराजच्या पूर्वीची परिस्थिती काय होती हा बेसिक प्रश्न आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नाहीतर आपल्याकडे प्रथा कशी आहे की महाराज म्हटल्यानंतर, राजा म्हटल्यानंतर गादीवर आले, काम केले आणि कार्य केलं असताना मोठे झाले, एक सरळ सरळ टप्पे यायला लागतात. पण शिवाजी महाराजांच्या बाबतीत मात्र ते गादीवरती कोणाचेही आलेले नाहीत, हा यांच्यातला वेगळेपणा यायला लागतो. त्यांना स्वतःची गादी निर्माण करावी लागलेली आहे. खरं म्हटलं तर आयत्या वेळात नागोबा ज्याला म्हणतात त्या पद्धतीनं गादीवर बसणे ही सोपी प्रक्रिया आहे, नशिबाची प्रक्रिया आहे, योगावाची प्रक्रिया आहे. गादीवर अचानक आल्यानंतर, बसल्यानंतर पुढे काम करणे, पुढे कार्य करणे सोपं आहे, निश्चित सोपं आहे, आरामशीर आहे. थोड्या बहुत काही निगेटिव्ह अपवादात्मक घटना घडत असतात,
पण तरीही तो काळ चांगला समजला जातो. पण महाराजांच्या बाबतीत असं घडलेलं नाही. महाराज हे अचानक गादीवर आलेले नाहीत, त्यांना स्वतःची गादी निर्माण करावी लागली. दुसरा एक मुद्दा इथं लक्षवेधी आहे. महाराजांच्या बाबतीत, शिवरायांच्या बाबतीत निर्माण झालेली गादी ही एवढी सोपी सरळ मार्गाने नाही झाली. जिथं काहीच नाही, एखाद्या जंगलामध्ये शेती करायचं म्हटल्यानंतर अगोदर वृक्षतोड करावी लागेल, काटेरी झुडपं तोडावी लागतील, तिथं मेहनत घ्यावी लागते, जमिनीतले मुळ्या काढाव्या लागतात, त्याच्यानंतर जमीन साफ झाला शेतीचा व्यवसाय यायला लागतो. त्याच पद्धतीने महाराजांच्या बाबतीत देखील सुरुवातीची परिस्थिती कशी होती हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. देशातील आणि जगातील विद्वान माणसे आणि इतिहासकार असं म्हणतात की शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व, त्यांच्या राज्याची निर्मिती ही घटना तत्कालीन परिस्थितीचा परिपाक आहे. तत्कालीन परिस्थितीमधून निर्माण झालेलं ते फळ आहे, उमललेलं फूल आहे, असं विद्वानांचं, भाष्यकारांचं एक स्पष्ट असा अभिप्राय आहे. मग ती परिस्थिती कोणती होती हा अभ्यासाचा विषय, तो समजून घेणं महत्त्वाचं आहे. आज शिवाजी महाराज का निर्माण होत नाहीत, उद्या होतील का, अशा अवघड प्रश्नाचं उत्तर देत असताना परिस्थिती कोणती निर्माण झालेली आहे याकडे लक्ष ठेवावं लागतं. तर शिवरायांच्या अगोदर जी परिस्थिती होती या महाराष्ट्र भूमीची, कर्नाटक भूमीची, दक्षिण भारताची, उत्तर भारताची, हिंदुस्थानची, अशा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये विचार केला असताना त्यावेळची भौगोलिक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल, सोबत कौटुंबिक परिस्थिती तेवढीच महत्त्वाची असते. या नेमक्या परिस्थितीचं आकलन करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर या परिस्थितीमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होतो, ही घटना वेगळी आहे. एखाद्या फक्त स्त्री पुरुषापासून जन्मले असं म्हणता येणार नाही. परिस्थितीचं हे मूल आहे. छत्रपती शिवराय हे त्या परिस्थितीचं हे मूल आहेत, अपत्य आहेत. मग त्यावेळच्या साधू संतांची भूमिका अतिशय महत्त्वाची आणि प्रभावी ठरलेली आहे हे आपल्या लक्षात येईलच. संत तुकाराम आहेत, संत रामदास आहेत, इतर साधू संत आहेत. याचा निश्चित प्रभाव समाजावरती उमटलेला होता. या कसदार समाज व्यवस्थेमध्ये, समाजामध्ये, कसदार आणि सुपीक समाज व्यवस्थेमध्ये, परिस्थितीमध्ये महाराजांचं मत, महाराजांचे मन, शिवाजी महाराजांसारखी माणसे, मावळे निर्माण झाले आणि ह्या परिस्थितीमधून आपल्याला स्वराज्य निर्मितीचा टप्पा गाठता आला हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्या काळात साधू संत नसते, कल्पना करता येत नाही काय झालं असतं ते. छत्रपती शिवरायांची पूर्वज जहागीरदार, वतनदार, राजे नसते तर छत्रपती शिवाजी महाराज पुढे आले असते न असते याचाही विचार आपल्याला करता येणार नाही. ह्या सगळ्या परिस्थितीचा परिपाक, फळ, रिझल्ट म्हणूनच आपला छत्रपती शिवाजी महाराज हे पाहता येतात. म्हणजे छत्रपतींच्या बाबतीत अभ्यास करत असताना तत्कालीन परिस्थितीचं देखील महत्त्व आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. परिस्थिती अनुकूल होती, अनुकूल बनविण्यात आली. कोणी बनवली? साधू संतांनी बनवली, शहाजी राजांनी बनवली, मालोजी राजांनी बनवली, जिजाऊ मातेने बनवली. हा जो भाग आहे हा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. ती परिस्थिती जर बदलली नसती, बनवली नसती तर स्वराज्याची संकल्पना पुढे आणणं शक्य नव्हतं असं मी खात्रीपूर्वक म्हणू शकतो. कारण शिवाजी महाराजांचं स्वराज्य जर पाहिलं, एक छोटंसं राज्य, छोटासा प्रांत आहे. शहाजी राजे, शिवाजी महाराजांचे वडील हे निजामशहा आणि आदिलशहाकडे नोकरीस असताना
काही दिवस आदिलशहाकडे आहेत, काही दिवस निजामशहाकडे आहेत. या परिस्थितीमधून त्यांना आपलं स्वतःचं राज्य असावं ही भावना निर्माण झालेली होती. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण दोन्ही शाही घराणे असल्यामुळं, मोगलाशी जवळचे घराणे असल्यामुळं मराठ्यांना, महाराष्ट्र भूमीत लोकांना स्वतःचं राज्य नव्हतं. या घराण्यावरती पूर्वीच्या इतिहासाचा प्रभाव आहे. देवगिरीच्या यादवांचं राज्य संपल्यानंतर, 13व्या शतकातील देवगिरीच्या यादवांचं राज्य संपल्यानंतर दक्षिणेमध्ये नवीन राज्य निर्माण झालं. त्याच्यानंतर हे नवीन विजयनगरचे हिंदू साम्राज्य ज्याला म्हणतात ते राज्य दक्षिणेमध्ये निर्माण झालं. त्याचंही अधपतन झाल्यानंतर, तेही देखील लयाला गेल्यानंतर या देशामध्ये हिंदू विचार, हिंदू भावना, हिंदू संस्कृती अडचण झालेली होती. या पार्श्वभूमीवरती हिंदू या शब्द, हिंदू ही संस्कृती, हिंदू हा विचार, हिंदू हे राज्य हा कन्सेप्ट रुजवणं, निर्माण होणं आवश्यक होतं. आणि त्याची निर्मिती, त्याची प्रस्थापना, त्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. बरोबर. म्हणजे महाराजांच्या अगोदरचे 2-3 राज्यघटना फार महत्त्वाच्या आहेत. विजयनगरचं हिंदू साम्राज्य तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्या अगोदर देवगिरींचं यादवांचं राज्यही महत्त्वाचं आहे. हा सुमारे 1000 वर्षाचा इतिहास आपण लक्षात घेतलेला असताना, की आता 1000 वर्षाच्या 700-800 वर्षाचा कालावधीचा प्रभाव म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आपल्याला पाहावं लागतं. निव्वळ एक राजघराणं पुढे आलं, एक जागीरदार पुढे आले एवढा याचा अर्थ नाही. तर ही परिस्थिती, ही भूमी काय करू शकते, निसर्ग काय करू शकतो, याचं बेस्ट एक्झाम्पल छत्रपती शिवरायांचं स्वराज्य या स्वरूपात पाहावं लागतं. त्या धर्तीने तसं विचार करावा लागतो. आमच्या शहाजी राजेने जर निजामशाही आणि आदिलशाहीच्या संघर्षामधून बाहेर पडले नसते, त्यांच्या डोक्यामध्ये स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग आलं नसतं, निर्माण झालं नसतं, तर स्वराज्याचा जन्म झाला देखील नसता. 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. अवघ्या 1 वर्षानंतर 1631 मध्ये शहाजी राजेने अहमदनगर जवळच्या पुणे आणि सुपे या प्रदेशामध्ये, या भागामध्ये स्वतःचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वराज्याची संकल्पना शहाजी राजाने तिथे निर्माण केलेली आहे. शिवाजी महाराज अवघ्या 1 वर्षाचे असतानाच शहाजी राजाने सुपे आणि अहमदनगरच्या प्रदेशामध्ये स्वराज्याचं बीजारोपण केलेलं आहे. शहाजी राजांचा मोठेपणा, त्यांची जिद्द, त्यांचे स्वप्न हे आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. आणि कदाचित या शहाजी राजांच्या प्रयत्नामुळं, त्याच्या कल्पनेमुळं हे पुढे स्वराज्याची निर्मिती झाली. हा देखील लिंकचा भाग आपल्याला विचारात घ्यावा लागतो. यासोबत खरं म्हटलं तर शहाजीराजे निजामशाह आणि आदिलशाह, निजामशाही आणि आदिलशहाचे नोकर असताना, त्यांची फरफट चालू असताना, ओढाताण चालू असताना जिजाऊने जे मेहनत घेतली, शिवाजी महाराजांचं ज्या पद्धतीने संगोपन केलं, त्यांचा सांभाळ केला, त्यांना शिक्षण दिलं, प्रशिक्षण दिलं, आत्मविश्वास निर्माण केला, या गोष्टी देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. स्वराज्य निर्मितीपूर्वी शहाजी राजांचं योगदान, त्यांचे प्रयत्न, त्यांचं छोटंसं स्वराज्याचं बीजारोपण आणि याचं रक्षण करण्यासाठी जिजाऊ मातेने जी मेहनत घेतली, जो सॅक्रिफाईस केला, जे ध्येय बाळगलं, ह्या देखील तेवढ्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. याही सोबत तत्कालीन परिस्थिती कशी आहे महाराष्ट्राची, महाराष्ट्र भूमीची, या सगळ्याचा विचार केला असताना स्वराज्याची निर्मिती होऊ शकते हा विश्वास येणं नॅचरल प्रक्रिया आहे, नैसर्गिक क्रिया आहे. आणि या पार्श्वभूमीवरती, या परिस्थितीमधून आपल्याला स्वराज्याचा जन्म झाला ही घटना पुढे पाहावी लागते. नक्कीच सर.
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं, परंतु त्याचे संकल्पक त्यांचे वडील शहाजीराजे होते आणि या सर्वांची प्रेरणा त्यांची आई जिजाऊ यांनी दिली हे आपल्या बोलण्यातून या ठिकाणी अधोरेखित होतंय. पण हे सगळं करत असताना स्वराज्य निर्माण करत असताना महाराजांना बऱ्याचशा अडचणी आल्या असतील. यावर आपलं नेमक्या कोणत्या अडचणी असेल यावर आपलं भाष्य काय? म्हणजे स्वराज्याची निर्मिती कोणत्या परिस्थितीमध्ये झाली हा भाग आपण आता पाहिला. त्यामध्ये अतिशय महत्त्वाचे योगदान, कॉन्ट्रिब्युशन ज्याला म्हणता येईल, ते तत्कालीन साधू संतांची कामगिरी आहे. एक, शहाजी राजांचा सॅक्रिफाईस आहे. दोन, जिजाऊ मातेचा मोठा त्याग आणि संस्कार हा तिसरा भाग आहे. या आधारे स्वराज्याचं बीजारोपण महाराष्ट्र भूमीत झालं हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागतं. खरं म्हटलं तर शेतीमध्ये पेरणी झाल्यानंतर, बीजारोपण झाल्यानंतर पीक लगेच येत नाही. त्याला बरेचसे दिवस निघून जातात, सीझन जात असतो, त्याची काळजी घ्यावी लागते. त्या पद्धतीनं शहाजी राजाने रोपण केलेल्या बीजाचं अंकुर फुटणे हा जो भाग आहे तो शिवाजी महाराजांच्या काळात आपल्याला पाहायला मिळाला होतो. एक गोष्ट मला स्पष्ट करणे इथे आवश्यक वाटतं. बरेचसे इतिहासकार लिहिलेले आहेत, लिहितात, बोलतात, पण शिवाजी महाराजांचा जन्मापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतचा प्रवास, हा संपूर्ण प्रवास सूक्ष्मरीतीने बारकाईने पाहण्यात आल्याने तो पाहावा लागतो. महाराज लहान असताना, बालपणाची त्यांची अवस्था महत्त्वाची असते. मध्यम वयात आला असताना त्यांची अवस्था तेवढीच महत्त्वाची असते. ते तरुण वयातले महाराज असताना स्वराज्याची स्थिती वेगळी असते, ती बघावी लागते. प्रौढ स्टेजमध्ये असताना स्वराज्याची स्थिती ही पाहावी लागते. आणि महाराजांच्या मृत्यूनंतरचा जो काल तो देखील पाहावा लागतो. या सगळ्या कालखंडामध्ये स्वराज्याची संकल्पना आपल्याला तपासून घ्यावी लागते किंवा अभ्यासावी लागते. वडील शहाजी राजे असल्याने, आई जिजाऊ असल्याने शिवरायावरती विशेष संस्कार झाले ही गोष्ट पहिल्यांदा नोंद करावी लागते. नाहीतर एखाद्याचे वडील जर व्यसनी असतील, मुलावर काय संस्कार होणार? आई त्या गोष्टी हाताळू शकत नसेल तर त्या मुलावरती काय संस्कार होणार? आई वडील चांगले असतील, योग्य असतील, त्याचा परिणाम हा मुलावरती वेगळ्या पद्धतीने चांगला होत असतो. तसं मी अभिमानाने, आनंदाने जाहीरपणे सांगू इच्छितो की शहाजी राजे आणि जिजामाता हे अतिशय उच्च कोटीचे आई वडील असल्याने महत्त्वाचे संस्कार शिवाजी महाराजांवरती लहानपणापासूनच झाले. संस्कार त्यांना मिळाले. आईवडिलांचा हा गौरव आहे, आईवडिलांचा मोठेपणा आहे. शिवाजी महाराज मोठे आहेतच, त्यांना आव्हान कोणी देऊ शकणार नाही, त्याचा कमीपणा कोणाने दाखवता येणार नाही. पण त्यासोबत शहाजी राजे आणि जिजाऊ माता यांची कोटी, यांचा लेवल अत्युच्च होता हे आपण पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागतं. मग काय, आईवडील चांगले असतील, ध्येयनिष्ठ असतील, लढाऊ असतील, न्यायनिष्ठूर असतील, विशाल दृष्टीचे असतील तर त्याच गोष्टी मुलामध्ये सहज येत असतात. या सगळ्या गोष्टी शिवबामध्ये, शिवरायामध्ये अगदी लहानपणापासून किंबहुना जन्माच्या अगोदरपासून आले म्हटलं तर देखील वावगं ठरत नाही. हा सर्वात मोठा आईवडिलांचा संस्कार शिवाजी महाराजांना मिळाला, अनुवंशिकतेने मिळालेला आहे. जिजाऊ
या लखुजी जाधवांच्या कन्या असल्यामुळं सिंदखेड राजांच्या ते वारसा खूप मोठा आहे. मानवी संस्कृतीमध्ये, मानवी इतिहासामध्ये अनुवंशिकता हा फार महत्त्वाचा गुण आणि संस्कार असतो. ज्याला आपण सहज बोलत असताना खानदान शब्द वापरतो. खानदान म्हणजे अनुवंशिकताच म्हणायची असते. जेवढी अनुवंशिकता चांगली असेल, तुकाराम महाराज म्हटल्याप्रमाणे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं जे म्हटलं जातं ते हेच आहे नेमकं. अनुवंशिकता जेवढी चांगली असेल तेवढे फळं चांगले व्हायला लागतात. म्हणजे अनुवंशिकतेचा हा जय जयकार आहे, अनुवंशिकतेचा हा मोठेपण आहे. मी म्हणेन स्वराज्य जे मिळालं महाराष्ट्राला, महाराष्ट्र भूमीला शिवाजी महाराजांच्या निमित्तानं हा अनुवंशिकतेचा फळ आहे. या पार्श्वभूमीवरती शिवाजी महाराजांना लहानपणापासून अतिशय चांगले उच्च कोटीचे संस्कार प्राप्त झालेले आहेत. वडील स्वतः राजे असल्याने, एकेकाळचे जागीरदार वतनदार असल्याने राजव्यवहार, राजकोष, युद्ध नैपुण्यता या सगळ्या गोष्टी लहानपणापासून किंबहुना 5-6 वर्षापासून शिवाजी महाराजांना मिळत होत्या. कारण त्यांच्या घरातच परिस्थितीची होती. त्यांना बाहेरच्या कोणत्याही गुरुची जरूरत पडल्या नाही हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आम्ही उगाच एखाद्या माणसाला जोडायचं आणि शिवाजी महाराजांचा गुरु करायचं, त्यांच्या पाया पडून घ्यायचं, आमचा मोठेपणा दाखवायचा, सिद्ध करायचा, हा वेळेपणा करण्याची कोणालाही जरूरत नाही. त्यांच्या घरामध्येच एवढे मोठे संस्कार आहेत, घरचं वातावरण एवढं सर्वश्रेष्ठ आहे, त्या मुलींना वेगळं शिकवावं लागत नाही. शिवाजी महाराज या बाबतीत सुदैवी आहे, मी असे शब्द वापरतो. आईवडिलांचेच मोठे संस्कार त्यांना मिळाले. सर्व प्रकारचं शिक्षण त्यांना तिथे मिळालेलं आहे. सामाजिक शिक्षण हे बाहेर गेलं असताना मिळत असतं. इतर साधू संतांची परिस्थिती किंवा त्यांचा अभ्यास हा आपल्याला बाहेर गेला असताना लोकजीवनामध्ये, समाज जीवनामध्ये गेला असताना समजायला लागतं. तो वेगळा संस्कार आहे. पण एकूण एक संस्कार ज्याला म्हणतात ते शिवाजी महाराज जिजाऊंचे, शहाजीराजांचे जिजाऊंचे संस्कार शिवाजी महाराजांवरती आहेत. बालपण या पद्धतीने गेलेलं आहे. वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला, स्वराज्याचे तोरण बांधले. अशी एक अद्भुत, मजेशीर, सुंदर आणि रम्य घटना इतिहासात आपल्याला पाहायला मिळते. खरं म्हटलं तर एखाद्या मुलाने, राजाच्या मुलाने एखादा किल्ला जिंकला, तिथं स्वराज्य निर्माण केलं, हे काही फार वेगळं वाटण्याचं काही कारण नाही. पण इथली परिस्थिती वेगळी आहे. आज एखादा मंत्री असतो, त्याचा मुलगा मंत्री व्हायला लागतो, निवडून यायला लागतो, ह्या गोष्टी साध्या साध्या आहेत. पण त्या काळामध्ये आजूबाजूला सगळे परकीय लोक असताना, मोगल आहेत, सुलतान आहेत, इंग्रज आहेत, या परिस्थितीमध्ये स्वतःच्या मालकीचं मराठी माणसाचं राज्य असावं, एक कारभार असावा, एक व्यवस्था असावी, न्यायदानाची पद्धती असावी, स्वतःचं पाहिजे. आणि ईश्वराला जे आवडेल त्याच गोष्टी करण्यासाठी एक व्यासपीठ पाहिजे असतं. ते व्यासपीठ निर्माण करण्याचं काम वयाच्या 16व्या वर्षी आमच्या शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. ही घटना अतिशय वेगळी आणि दुर्मिळ अशी आहे. आजच्या परिस्थितीने पाहिल्या असताना ह्या गोष्टी म्हणजे विश्वास बसत नाही. पण महाराजांचं स्वप्न, महाराजांचा दृष्टिकोन, महाराजांची दिशा जर बघितलं असताना आश्चर्य वाटतं, आनंद होतो, अभिमान देखील वाटतो. तर या अगदी अल्पवयामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केलेली आहे. तोरणा किल्ला जिंकला. खरं म्हटलं तर किल्ला दुसऱ्याच्या ताब्यात होता, पण ते सगळं जमवाजमव करणे, व्यवस्था करणे हे धाडसी लोकांचं काम आहे. आणि सर्वसामान्य माणूस या गोष्टी करत नसतो. त्याला त्या जातीचेच लोक लागत असतात. त्यांच्या घराण्यामध्येच राजवंश असल्यामुळं, राजेशाहीचा अनुभव असल्यामुळं महाराजांना ते जमलेलं आहे, त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. महाराजांनी आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा चांगला प्रयत्न, उपक्रम हे या निमित्तानं उभा केलेला आहे. एकदा स्वराज्याची निर्मिती झाल्यानंतर महाराज मात्र अतिशय वेगाने कामाला लागलेले आहेत. आजोबाचे किल्ले ताब्यात घेणे,
ताब्यात घेण्याबद्दल मी असं एक म्हणू शकतो की सभोवतालची परिस्थिती यवन लोकांची आहे. खरं म्हटलं तर यवन लोक आमच्या जागेवर बसलेले आहेत. आपली प्रॉपर्टी, आपली संपत्ती, आपलं राज्य, आपला भूभाग परत मिळवणे हा उद्देश या स्वराज्यामध्ये आहे. नाहीतर यवन लोकांचा अन्याय अत्याचार चालूच होता, जो की कुठल्याही संस्कृतीने मान्य केलेला नाही. एकदा स्वराज्याची निर्मिती झाल्यानंतर महाराजांनी त्या वेळेपासून मात्र अतिशय धूमधडाक्यात, धाडसाने, जिद्दीने आणि एकनिष्ठपणे स्वराज्याचा विकास केलेला आहे, वाढ केलेली आहे. हा पुढचा टप्पा यायला लागतो स्वराज्याच्या नंतरचा आपला. नक्कीच सर. आदिलशाही असेल, निजामशाही असेल, कुतुबशाही असेल, अनेक शाह्या होत्या, अनेक परकीय आक्रमणं या भूमीवर झाले. जरी आपण ह्या परकीयाकडे एक चाकरी करत असू, परंतु जनतेवर मात्र हे परकीय आक्रमण करणारे ह्या शाह्या अमानुष अत्याचार करतायत. म्हणून स्वराज्याची निर्मिती झाली हे आपल्या बोलण्यातून या ठिकाणी लक्षात येतं. पण सर, त्याच काळामध्ये अनेक राजे होते, अनेक राजवाडे होते, मोठमोठे राजे होते, मोठमोठे राजवाडे होते, राज्यकारभार त्याचा मोठा असायचा. परंतु छत्रपती शिवरायांचं छोटंसं राज्य असताना त्यांचं आणि त्या राजांचं एक वेगळेपण काय आपल्याला दिसतं छत्रपती शिवरायांच्या राज्यामधलं, याविषयी आपण या ठिकाणी प्रकाश टाकावा. येस, आपण जो प्रश्न विचारलात की शिवाजी राजांचं राज्य आणि त्यावेळची इतर लोकांचं राज्य यातला सर्वसाधारण फरक काय आहे, सारखेपणा काही आहे का, असं आपल्याला म्हणायचं आहे. त्या अनुषंगानं मी याची आठवण करून देऊ इच्छितो. इसवी सन 1000 मध्ये या देशामध्ये म्हणजे भारतामध्ये, हिंदुस्थानमध्ये यवन लोकांचे आक्रमण सुरू झालेले आहेत. मोहम्मद घोरी, गजनी, खिलजी हे सगळे मंडळी त्या काळापासून मोठ्या वेगाने इथे आलेले आहेत. ह्या यवन लोकांनी हा देश बऱ्यापैकी व्यापलेला होता, हे लक्षात घ्यावं लागतं आपल्याला. याही पार्श्वभूमीवरती आता बोलल्याप्रमाणे, सुचवल्याप्रमाणे देवगिरीचे यादवांचं घराणे, राजघराणे, विजयनगरचे हिंदू साम्राज्य 2, यामध्ये या देशातील माणसे, बहुतांशी माणसे, हिंदू संस्कृतीतले माणसे, धर्मातले माणसे अतिशय सुरक्षित होते, समाधानी होते. त्यांना फारसा उपसर्ग झालेला नव्हता. कुठेतरी आपल्या विचाराला सपोर्ट करणारे, राखणदारी करणारे राजे माणसं आहेत, राजे मंडळी आहेत, या विश्वासावरती प्रजा त्यावेळची सुरक्षित होती, समाधानी होती. विजयनगरच्या हिंदू साम्राज्याच्या पतनानंतर मात्र या देशामध्येच म्हणतो, निवळ महाराष्ट्र घेऊन चालणार नाही, हिंदू मनामध्ये, हिंदू माणसामध्ये प्रचंड अशी अस्वस्थता निर्माण झालेली आहे. आणि ती अस्वस्थता दूर करण्यासाठी समाजाची गरज लक्षात घेऊन मराठी माणसं पुढे आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली हा समाज, हा देश, येथील नागरिक चांगल्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करीत होते, प्रयत्न त्यांनी केलेला आहे. शिवाजी महाराजांना स्वतःचं राज्य, स्वराज्य निर्माण करत असताना खूप मेहनत घ्यावी लागली, त्रास सहन करावा लागला. खरं म्हणजे महाराजांच्या त्रासाचं वर्णन करीत असताना भीती वाटते. एवढा त्रास, एवढ्या वेदना सहन करीत महाराजांनी स्वराज्य कसं उभा केलं याबद्दल आश्चर्य वाटतं. सर्वसामान्य माणसे या परिस्थितीत टिकत नाहीत. बघा, शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याची निर्मिती केली त्यावेळेस विजापूरकरांनी शहाजी राजेंना कैदेत टाकलेला आहे, वडिलांना कैदेत टाकलेला आहे. वडील कैदेत असताना, शहाजी कैदेत असताना इथं स्वराज्याचा आनंद काय घेणार ते बिचारे.
लोकांचं काय होतं हा विषय वेगळा आहे. शिवाजी महाराजांनी या मुस्लिम शासकाच्या काही प्रदेश तोडल्यामुळं, जिंकून घेतल्यामुळं, ताब्यात घेतल्यामुळं हे लोक खूप खवळलेले आहेत. सुलतान खवळलेले आहेत. त्या काळामध्ये मोगलांचा देखील काही ठिकाणी प्रभाव असले, मोगल देखील रागावलेले आहेत, खवळलेले आहेत. या सगळ्या म्हणजे रागलोभाच्या विषयामध्ये असताना यांच्या जुलमी सत्तेखाली महाराजांना किती त्रास झाला असेल स्वतःचं राज्य निर्माण करण्यामध्ये, स्वतःचे विचार रुजवण्यामध्ये, याचा आपण अंदाज घेणं आवश्यक आहे. म्हणून म्हणते स्वराज्याची निर्मिती एवढी सोपी नाही, सहजासहजी झालेली नाही. नाही तर महाराजाला कोणीतरी उचलून गादीवर बसवला असा ऐशारामाचा प्रकार तिथं अजिबात नाही. महाराजांना स्वराज्याच्या निर्मितीसाठी जीवावर उदार होऊन प्रत्येक दिवस जगावा लागलेला आहे. प्रत्येक दिवशी त्रास सहन करावा लागलेला आहे. मान अपमान सहन करावा लागलेला आहे. ह्या भयानक त्रासातून, वेदनेतून महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. आणखी एक महाराजांचं वैशिष्ट्य असं यायला लागतं की सगळं काही असताना महाराज हे सुखासीन कधीच राहिलेले नाहीत. सुखामध्ये लोळले हा प्रकार महाराजांच्या नशिबात नव्हता, त्यांच्या दैवातच नव्हता म्हटलं तिकडे चालेल. आजूबाजूची परिस्थिती वेगळी आहे, पण महाराजांना एक ते योगी असल्यामुळं, महायोगी असल्यामुळं त्यांना योग सामर्थ्यावर, योगाद्वारेच राज्य करावं लागलेलं आहे. स्वतःला काही खायचं नाही, प्यायचं नाही, मौजमजा करायचं नाही, सगळं काही जनतेसाठी द्यायचं, जनतेसाठी करायचं. हा वेगळेपणा महाराजांनी आयुष्यभर स्वतःसोबत सांभाळलेला आहे. इतर राजांची परिस्थिती अवघड होती. बहुतांश प्रदेशामध्ये मुस्लिम शासक आहेत, त्यांच्याबद्दल इथं मी आज बोलणार नाही, तो वेगळा टॉपिक आहे, वेगळा विषय यायला लागतो. त्या यवन लोकांपेक्षा या आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोगल यांच्यापेक्षा बाकीचे राजे कुठे होते हा प्रश्न यायला लागतो. दक्षिण भारतात अशा प्रकारचे सशक्त असे राजे नव्हते. छोटी छोटी मंडळी आहे, त्यांच्याशी दोस्ती करून प्रेमाने, मित्रत्वाने किंवा थोडा बहुत धाक दपटशा दाखवून महाराजांनी त्यांना आपलंसं करून घेतलेलं आहे. या सगळ्या प्रकारामध्ये, पद्धतीमध्ये महाराजांचं राज्याचा विस्तार जो झालेला आहे तो खूप मोठा आहे. एक गोष्ट मराठी माणूस म्हणून, मराठीचा अभ्यासक म्हणून, हिस्ट्रीचा अभ्यासक म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते नाहीत. कारण महाराजांचं राज्य जर बघितलं तर 4 विभागात, 4 पार्टमध्ये डिवाइड झालेलं किंवा विभाजित झालेला आहे. हा पहिला दक्षिण कोकणचा भाग एक प्रदेश आहे. दुसरा उत्तर कोकणाचा प्रदेश आहे, त्याच्यामध्ये पुणे समाविष्ट आहे. नंतर देश नावाचा वेगळा एरिया आहे. आणि चौथा महत्त्वाचा गट तो कर्नाटक म्हणून वेगळा प्रदेश आहे. या 4 भागामध्ये महाराजांचं स्वराज्य हे विभागलेलं आहे. एवढ्या प्रदेशावरती महाराजांचं स्वराज्य आहे, आपलं लक्षात घ्यावं लागतं. देश म्हटल्यानंतर हा सह्याद्रीच्या पूर्वेकडचा भाग, सह्याद्री पठाराच्या पूर्वेकडचा भाग म्हणता येईल. तो विशेषतः हा पट्टा कोल्हापूर, सांगली, सातारा हा एरिया आपल्या याच्यामध्ये यायला लागतो. सह्याद्रीच्या पलीकडे समुद्रकिनाऱ्याचा कोकण भाग वेगळा आहे. उत्तर भागामध्ये, उत्तर कोकणामध्ये पुणे हा समाविष्ट आहे. म्हणजे मुंबईचा आजचा जो प्रदेश आहे तो उत्तर कोकणामध्ये येतो, पण त्याला पुणे जोडलेला आहे. देश म्हटल्यानंतर सांगली, सातारा हा प्रदेश यायला लागतो. वऱ्हाड प्रांत, खानदेश, विदर्भ हाही प्रदेश त्यांच्या ताब्यात आहे. आणि याहीपेक्षा वेगळा जो भाग आज महाराष्ट्रात नाही तो कर्नाटक म्हणून प्रसिद्ध आहे. मला हे म्हणायचं आहे नेमकं की शिवाजी महाराजांचं स्वराज्य फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित होतं असं म्हणता येत नाही, म्हणू नये, समजू नये. कारण कर्नाटक हा त्यांचा स्वतंत्र प्रांत आहे. शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत, हे कर्नाटकी लोकांचं देखील दैवत आहे, कर्नाटकी लोकांचे देखील राजे आहेत. किंबहुना अगदी तामिळनाडूमधला जिंजी प्रदेश जो तो महाराजांच्या ताब्यातला आहे. शिवाजीचं राज्य हे एवढं अफाट भूप्रदेशात पसरलेलं आहे. म्हणजे महाराजांचं महत्त्व आपलं लक्षात घेत असताना एवढ्या मोठ्या प्रदेशावरती त्यांची सत्ता आहे. साधी सत्ता नाही, सत्ता हा थोडा अधिकार दाखवण्याचा भाग आला.
पण स्वराज्य म्हटल्यानंतर माणसाला तिथं स्वातंत्र्य आहे, वागण्याचं स्वातंत्र्य आहे, चांगल्या गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य. वाईट गोष्टी केल्या असताना महाराज मात्र सोडत नव्हते. त्याला म्हणजे त्याचा कडेलोट करणे, त्याचा शिरच्छेद करणे हा त्यांचा आवडीचा कार्यक्रम होता म्हटलं देखील चालेल. कारण दुर्गुणी माणसाला संधी देऊन जर तो सुधारत नसेल, समाजाचा विध्वंस करत असेल, तर त्याचा शिरच्छेद करणे, त्याचा कडेलोट करणे हा धर्म असतो. राजाला हे पाळावंच लागतं. एवढं मोठं स्वातंत्र्य तुम्हाला दिलं असताना त्याची तुम्ही किंमत समजून घेऊन त्याचा सदुपयोग केला पाहिजे, ही स्वराज्यामधली महत्त्वाची कल्पना. आणखी एक भाग मला सांगणं आवश्यक आहे. आपण प्रश्न विचारलेला वेगळ्या टप्प्यात त्या राजेच नसल्यामुळं दुसऱ्या राजाची तुलना करायचा प्रश्न येत नाही, विशेषतः दक्षिण भारतामध्ये. उत्तर भारतामध्ये महाराजाचा प्रश्न नव्हतं, महाराज तिथे गेलेले नाहीत. महाराजांना जेव्हा आग्रा येथील कैदेमध्ये टाकलं, तो फक्त जाण्याचा एक प्रघात आहे, तेवढीच एक घटना आहे. महाराजांच्या आयुष्यभरातील अनेक घडामोडीमध्ये आग्र्यावरून झालेली सुटका ही एक महत्त्वपूर्ण घडामोड आहे किंवा घटना आहे. शिवाजी महाराजांचं प्रस्थ वाढल्याने मोगल बादशाह औरंगजेब याने मिर्झा राजे जयसिंह याला सन 1665 मध्ये शिवाजी महाराजांवरती हल्ला करण्यासाठी महाराष्ट्रात पाठवलेला आहे. त्याच वेळेस विजापूरच्या आदिलशहाने अफजल खानाला यांच्यावर पाठवलेला आहे. त्याच कालावधीमध्ये शाहिस्ते खान औरंगजेबातर्फे आलेले आहेत. एवढ्या प्रचंड दडपणाखाली असताना महाराजांवर किती प्रेशर असे, किती त्रास असे आपण कल्पना करणं आवश्यक आहे. सगळीकडून शत्रूंनी घेरल्यानंतर बाहेर पडणं ही साधी गोष्ट नाही. तरी आपल्या मुत्सदगिरीच्या जोरावरती मुत्सदगिरीतून महाराजांनी त्यातून मार्ग काढलेले आहे. आग्र्याला जावं लागलं ही एक घटना, पण तिथून देखील महाराज हे सही सलामत बाहेर पडले, ही घटना साधी नाही. एकंदरीत या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांची कामाची जी पद्धत होती, जनतेच्या बाबतीत त्यांची जी धारणा होती, जनतेची सेवा करणे, लोकांना त्यांचे हक्क प्रदान करणे, हा त्यांचा मुख्य उद्देश व्हायला लागता. स्वतःचा धर्म सुरक्षित राहायला पाहिजे, प्रत्येक माणूस सुरक्षित राहायला पाहिजे, ही त्यांची व्यापक भूमिका इतर यवन शासकांना आवडत नव्हती, पसंत नव्हती. म्हणून हे लोक महाराजांचा द्वेष करत होते. त्यांचं राज्य गिळंकृत करण्याचा त्याने प्रयत्न चालवलेला होता. महाराजाला नमले नाही. महाराजांनी आपला चांगुलपणा सोडलेला नाही. कारण चांगुलपणा सोडल्यानंतर स्वराज्याचं वेगळेपण ते काय राहायला लागतं. म्हणून कुठल्याही किमतीवरती महाराजांनी कॉम्प्रोमाइज केलेला नाही. पण या सगळ्या प्रवासामध्ये महाराजांना खूप खूप त्रास सहन करावा लागला, वेदना सहन कराव्या लागल्या, मान अपमान याच्या पलीकडे जावं लागलं. आणि आपलं स्वराज्य त्याने टिकवून ठेवलेलं आहे. आणि टिकून ठेवलेलं स्वराज्य पुढे एका वेगळ्या म्हणजे साम्राज्याच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळायला लागतं. ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर 65 नंतर महाराजांनी लवकरच म्हणजे 1674 मध्ये आपल्या स्वतःचा राज्याभिषेक करून घेतलेला आहे. आणि योगायोगाने एवढ्या दीर्घ प्रवासामध्ये 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये महाराजांना जे काही करता त्याने खूप मोठं काम केलेलं आहे. आणि 1680 मध्ये त्याने आपला देह ठेवलेला आहे. शिवाजी महाराजांचं वेगळेपण आपण सरांकडून ऐकून घेतलं. सरांचे अनेक ग्रंथ वाचत असताना माझ्या हाती लागलेले ग्रंथ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि मराठी शाही व हिंदुस्थानचा युगपुरुष मल्हारराव होळकर या ग्रंथ वाचत असताना सर की वारंवार छत्रपती शिवरायांचा उल्लेख त्यामध्ये येतोय की मल्हारराव होळकरांनी अहिल्यादेवींनी तोच वारसा जपलाय. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा वारसा पुढे जपलेला आहे. आणि तो वारसा जपत असताना त्यांच्या कार्यावर चालत असताना एक आदर्श राज्यकारभार होळकरांनी केला. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर ची परिस्थिती कशी होती
यस, हाही भाग तेवढाच महत्त्वाचा आहे. आपला याचा अभ्यास करावाच लागतो. आता म्हटल्याप्रमाणे 1680 मध्ये महाराजांचा मृत्यू झाला. तसं पाहिलं तर यांचं आयुष्य फार कमी आहे. केवळ 50 वर्षाचं आयुष्य आपल्याला पाहायला मिळतं. महाराजांच्या 50 वर्ष आयुष्यामध्ये तर प्रचंड दगदग झालेली आहे, त्रास झालेले आहे, अविश्रांत मेहनत त्यांनी घेतलेली आहे. त्यांना विश्रांती घेण्याची संधी देखील मिळालेली नाही. स्वतःचे आजार दुखणे यामध्ये त्यांना बिलकुल वेळ मिळालेला नाही. फक्त स्वराज्य संघटन, माणसं एकत्र करणे, स्वाऱ्या करणे, शत्रूला तोंड देणे, शत्रूवर विजय मिळवणे, या अखंड प्रक्रियेमध्ये महाराज स्वतः अडकले. आणि अतिशय मेहनत घेतल्यामुळे, अविश्रांत मेहनत झाल्यामुळे महाराजांच्या नशिबामध्ये आयुष्य म्हणजे कमी, फक्त 50 वर्षे मिळालेली आहेत. याच्याबद्दल रुखरुख वाटते. महाराज दीर्घायुष्य झाले असते, आणखी काही वर्ष राहिले असते तर स्वराज्याची दिशा ही वेगळी झाली असती. स्वराज्य अतिशय सशक्त झालं असतं. संपूर्ण देशामध्ये हे हिंदवी स्वराज्य, छत्रपती शिवरायांचं स्वराज्य त्याच वेळेस पोहोचलं असतं, गेलं असतं, हे आपलं लक्षात घ्यावं लागतं. पण नियतीच्या पुढे कोणाचंही चालत नाही. महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची, मराठेशाहीची परिस्थिती बदललेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे मोगलाच्या नाकावरती टिचून उभा राहिलेलं राज्य आहे. आदिलशहा, निजामशहाला पुरून उरलेलं हे स्वराज्य आहे. ह्या लोकांना हे आवडत नव्हतं. या परिस्थितीमध्ये महाराजांच्या जाण्यामुळे मोठं स्वराज्याचं नुकसान झालेलं आहे. महाराजांचे 2 मुलं आहेत, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम, हे त्याचे 2 मुलं आहेत. संभाजीराजे हे ज्येष्ठ पुत्र आहेत. राजाराम हे द्वितीय कनिष्ठ पुत्र आहेत. तर 80 ते 89 या कालावधीमध्ये छत्रपती संभाजीराजे हे महाराजांच्या गादीवर आलेले आहेत. कसे आले, काय घडलं, तो इतिहास वेगळा येतो. खरं म्हटलं तर इतिहास सांगण्यासाठी खूप वेळ लागतो. पण शॉर्टमध्ये सांगायचं जर म्हटलं एवढंच म्हणेन की 80 ते 89 या कालावधीमध्ये, 9 वर्षाच्या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांच्या गादीवरती संभाजीराजे आलेले आहेत. संभाजीराजांचे मृत्यू फार लवकर झालेला आहे, हे मात्र शल्य मराठी माणसाच्या मनामध्ये कायम राहिलेलं आहे. अवघ्या 9 वर्षामध्ये संभाजीराजांना हे जग सोडून जावं लागलेलं आहे. पण 9 वर्षाची कारकीर्द जे आहे संभाजीराजांची, ती देखील अतिशय विलक्षण, तडफदार आणि स्वाभिमानाने भरलेली आहे, तुडुंब भरलेली आहे. स्वतः औरंगजेब बादशाह शिवाजी महाराजांचं स्वराज्य बुडविण्यासाठी इथे आला, पण स्वराज्य काही बुडालं नाही. त्यानंतर संभाजीराजे गादीवरती आले. संभाजी राजांना मुस्लिम करण्याचा, मुस्लिम धर्माची दीक्षा देण्याचा प्रयत्न औरंगजेबाने खूप केलेला आहे. त्याला त्यासाठी जंग पछाडलेला आहे. हा राजा जर मुस्लिम झाला तर बाकीच्या गोष्टीला काही अर्थ राहत नाही, हे लक्षात आल्यामुळं औरंगजेबाने संभाजीराजांना मुस्लिम बनवण्याचा खूप मोठा प्रयत्न सतत केला. संभाजी महाराज शरण गेले नाहीत, वधले नाहीत, त्याने आपला धर्म सोडलेला नाही. कारण धर्म बदलला असताना स्वराज्य जिवंत राहणार नाही ही जाणीव संभाजीराजांना होती. म्हणून त्याने मुस्लिम धर्म स्वीकारलेला नाही आणि स्वराज्याची विक्री केल्याने स्वराज्य घाण देखील ठेवलेला नाही. एवढ्या अल्पावधीमध्ये संभाजीराजांनी जो केलेला त्याग आहे, स्वराज्याला चिकटून बसून त्याने जी निष्ठा सांभाळली, स्वराज्याचं जतन केले, खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतर इथं स्वराज्य संपलं असतं. संभाजीराजांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर हिंदू धर्म संपला असता. पण ह्या दोन्ही संकटावर संभाजीराजांनी मात केलेली आहे. त्याने आपला धर्म सोडलेला नाही, राज्य देखील बुडू दिलेलं नाही. याचा परिणाम औरंगजेबाने संभाजीराजाचे अन्वयित छळ केलेला आहे. खरं म्हटलं तर तो छळ एवढा अमानवी स्वरूपाचा आहे. महाराजांचे डोळे फोडणे,
तापलेल्या सळीनं डोळे फोडणे, अतिशय क्रूर पद्धतीनं संभाजीराजाचा वध औरंगजेबाने केलेला आहे. एवढं करून देखील संभाजीराजांनी आपलं स्वराज्य, आपला स्वाभिमान, आपला धर्म, आपली स्वामीनिष्ठा, आपलं जनता प्रेम अजिबात सोडलेलं नाही, कमी होऊ दिलेलं नाही. या घटनेचा परिणाम महाराज हे हुतात्मा झाले, संभाजीराजे हुतात्मा झाले. स्वराज्यासाठी संभाजीराजांनी मोठं बलिदान दिलं. या घटनेचा परिणाम मराठी माणसावर जो झालेला आहे तो आज तायगत आपल्याला बघायला मिळाला लागतो. मराठी माणूस कधीही लाचार होणार नाही, स्वराज्याशी बेईमान होणार नाही, शिवाजी महाराजांशी बेईमान होणार नाही. असे कितीतरी धडे, कितीतरी मेसेजेस, संदेश संभाजीराजाच्या बलिदानामुळं आज महाराष्ट्रामध्ये जिवंत आहेत, कायम आहेत, अमर आहेत. त्याच्यानंतर मात्र संभाजीराजांचा मृत्यू झाल्यानंतर, बलिदान झाल्यानंतर परिस्थितीनुसार राजाराम महाराज गादीवर आले. छत्रपती राजाराम हे सौम्य प्रकृतीचे समजले जातात. संभाजीराजे उग्र प्रकृतीचे आहेत. प्रकृती शब्द वापरतो. राजाराम हे सौम्य प्रकृतीचे आहेत, किरकोळ देहयष्टीचे आहेत. विश्वास बसणारे स्वराज्याचं काय होईल या परिस्थितीमध्ये. तरीही राजारामाने हे मूळ भोसल्याची भोसले घराण्याची अनुवंशिकता आहे, भोसल्यांचं रक्त आहे. या अनुवंशिकतेच्या आधारे शिवाजी महाराजांच्या पुण्याईमुळे, संभाजीराजाच्या बलिदानामुळे राजाराम देखील विद्युत वेगाने स्वराज्याच्या रक्षणासाठी बाहेर पडलेले आहेत. औरंगजेब आपल्या हद्दीत सातारा भागात, कोरेगाव भागात तळ ठोकला असताना देखील राजारामाने अखंड म्हणजे महाराष्ट्र म्हणजे सातारा, सांगली हा प्रदेश पासून ते जिंजीपर्यंत, दक्षिणेमध्ये जिंजी तंजावरपर्यंत हा संपूर्ण मुलूक त्याने स्वतःसाठी रण मैदान बनवलेला आहे. इथं धोरणात्मक बदल झालेला आहे. राजारामाने आपल्या सेनापतींना, सरदारांना सांगितलेलं आहे, कारण परिस्थिती अशी अतिशय वाईट निर्माण झालेली होती. राज्यव्यवस्थेचं स्वरूप बदललेलं आहे. शिवाजी महाराजांचं राज्यव्यवस्थेचं स्वरूप वेगळं व्हायला, तर संभाजीराजांचं वेगळं आहे, राजारामाचं वेगळं यायला लागतं. जिंकेल तो मुलूक आपला हा मेसेज, हा आदेश छत्रपती राजारामांनी आपल्या सुभेदारांना, सरदारांना, विशेषतः सरदारांना, सुभेदार शब्दात लागू होत नाही, सरदारांना, सेनापतींना दिलेला आहे. त्यामुळे प्रत्येक घरातला मराठी माणूस युद्धासाठी पेटून उठला. मोगलाच्या विरुद्ध लढले, आदिलशहाच्या विरुद्ध लढले. इतरांच्या बाबतीत देखील यांची मोठं युद्ध सुरू झाले, लढाई झालेले आहे. या सगळ्या घटनेमध्ये राजारामाच्या तुफानी वेगामध्ये, या रणमैदानामध्ये त्याने जी युद्ध केलेले आहे, जो सळुकी पळू करून सोडलेला आहे, ही घटना तेवढीच महत्त्वाची आहे. मराठी माणसांचं स्वराज्य टिकून राहिलं नाही तर स्वराज्य तिथं संपलं असतं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य संपलं अशी भीती निर्माण झाली होती. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचं काय होणार चिंता निर्माण झालेली होती. राजाराम तिथं आले. राजाराम आल्यामुळं, राजाराम महाराजांमुळं मराठी माणसाला ताकद मिळाली. मराठींचं नेतृत्व पुढेच गेलं आणि कायम राहिलं आणि छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्याला वाचवलं, जीवदान दिलं. योगायोगानं सन 1700 मध्येच, इसवी सन 1700 मध्येच छत्रपती राजारामाचा मृत्यू झाला. औरंगजेब महाराष्ट्रात आहे. औरंगजेब मराठी भूमीमध्ये तळ ठोकून बसलेला आहे. म्हणजे 1700 मध्ये औरंगजेब मोगल बादशाह महाराष्ट्रात आहे, सातारा परिसरात आहे, कोल्हापूर परिसरात आहे, विजापूर परिसरात आहे. खुद्द बादशाह दक्षिणेत असताना दुर्दैवाने, योगायोगाने छत्रपती राजारामाचा अचानक मृत्यू झाला. आता मात्र पुन्हा भीती निर्माण झालेली आहे की आमच्या स्वराज्याचं काय होणार. त्यावेळेस मला सांगायला आनंद वाटतो, मराठी माणसाच्या अभिमानाचा, गौरवाचा विषय आहे. छत्रपती राजारामाची पत्नी महाराणी ताराबाई यांनी आपल्या मुलाला गादीवर बसून पालकत्व स्वीकारलेले आहे. महाराणी ताराबाईनं स्वराज्याचं रक्षण केलेलं आहे,
स्वराज्याची बागडोर ज्याला म्हणतात ते सांभाळलेले आहे. आणि या महाराणी ताराबाईचा विजयी प्रवास जर बघितला, इतिहासकाराने ताराबाईला न्याय दिलेला नाही, पण महाराणी ताराबाईचा पराक्रम, त्यांची दूरदृष्टी, त्यांचा स्वाभिमान, त्यांचं प्रेम, त्यांचं सगळं कार्य जर बघितलं असताना प्रत्येक मराठी माणसाला किंबहुना हिंदुस्थानमधल्या सर्व स्त्रियांना अभिमान वाटेल असे एक महान व्यक्तिमत्व ताराबाईनं या जनतेसमोर ठेवलेलं आहे, महाराष्ट्र भूमीमध्ये निर्माण केलेलं आहे. या ताराबाईच्या नेतृत्वाखाली स्वराज्यातील लोकांनी, मराठ्यांनी मोगलाशी लढा दिलेला आहे. औरंगजेब बादशाह परेशान आहे. शिवाजी गया, संभाजी गया, राजाराम गया, ये कौन आ गई, अशी भीती त्यांना वाटली. या घटनेचा परिणाम असा आहे की औरंगजेब बादशाह स्वतः हादरलेला आहे, घाबरलेला आहे, आपलं काही करणे त्याला जाणीव झालेलं आहे. आणि दैवानी स्वराज्याला, मराठ्यांना साथ इथं असं दिलेलं आहे. ताराबाईचं नेतृत्व फुलत गेलेलं आहे. ताराबाईनं उत्तर भारतामध्ये स्वाऱ्या तिथून सुरू केलेल्या, राजारामांनी देखील स्वाऱ्या केलेल्या होत्या. राजारामाच्या रस्त्याने, पायवाटेने महाराणी ताराबाईने जाऊन आपल्या सेनापतीला पाठवून उत्तर भारतामधून औरंगजेबावरती दबाव टाकलेला आहे, प्रेशर टाकलेला आहे. या सगळ्या ताराबाईच्या डावपेचाचा परिणाम म्हणून औरंगजेब घाबरलेला आहे, भेदरलेला आहे. त्या भीतीपोटी, निराशेपोटी 1707 मध्ये बादशाह औरंगजेबाचा मृत्यू महाराष्ट्रात झालेला आहे. हा याचा टर्निंग पॉइंट आहे. ताराबाईच्या, औरंगजेब बादशाहच्या मृत्यूनंतर मात्र गादीवरती, स्वराज्याच्या गादीवरती, मराठ्यांच्या गादीवरती शाहू महाराज आलेले आहेत, छत्रपती शाहू महाराज आलेले आहेत. हे छत्रपती शाहू महाराज संभाजीचे पुत्र आहेत. शाहू महाराजांचा इतिहास तर वेगळा आहे. हे स्थित्यांतर पाहत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ वेगळा आहे, संभाजी राजांचा काळ वेगळा आहे, राजारामाचा काळ वेगळा आहे, ताराबाईचा कालावधी वेगळा आहे, शाहू महाराजांचा कालावधी वेगळा आहे. या सगळ्या स्थित्यांतराचा विचार करून बारीक सारीक बदल आहेत ते आपण लक्षात घ्यावं लागतात. तेव्हाच हा मराठ्यांच्या स्वराज्याचा आणि स्वातंत्र्याचा इतिहास समजतो. सगळं एक प्रकारचं नाही, वेगळं आहे. परिस्थितीनुसार या मंडळीने बदल केलेले, आपले धोरणात्मक बदल आहेत. स्वराज्य, स्वातंत्र्य युद्ध, राजघराणे, हे सगळे विषय वेगवेगळे आणि विस्तृत स्वरूपाचे आहेत. हा भाग आपण लक्षात घेणं मला तरी आवश्यक वाटतं. या पार्श्वभूमीवरती जेव्हा छत्रपती शाहू महाराज स्वराज्याच्या गादीवरती आले, शिवाजी महाराजांच्या गादीवरती आले, संभाजीराजांच्या गादीवरती आले, ताराबाईच्या गादीवरती आले, राजाराम महाराजांच्या गादीवरती आले, या छत्रपती शाहू महाराजांचा कालावधी वेगळा आहे. तिथं मात्र पेशवे घराण्याचं पदार्पण आहे, आगमन आहे. स्वराज्याचा संकल्प इथं बदलतो, स्वरूप इथं बदलायला लागतं. एक मेन गोष्ट सांगण्यासारखी अशी आहे, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्यामध्ये वतनदारीची पद्धत नष्ट झाली होती, संपली होती, बंद झाली होती. पण छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये वतनदारी, जहागिरी, सरदारकी आणि सुभेदारकी हा नवीन कन्सेप्ट आलेला आहे. पेशवे आणि शाहू महाराजांचा कालावधी हा वेगळा यायला लागतो. म्हणजे स्वराज्याचं स्वरूप बदलतं. पण काही जरी असेल तरी एक गोष्ट मात्र आपण सगळ्या अभ्यासकांना लक्षात ठेवणं आवश्यक अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्याईमधून निर्माण झालेले स्वराज्य, स्वराज्यविषयक विचार, स्वराज्यविषयक कन्सेप्ट, स्वराज्यातली व्यवस्था ही कायम आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी ही त्यांचं मूर्तिमंत उदाहरण आहे. योगायोगानं छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्यश्लोक ही पदवी मिळालेली आहे. पुण्यश्लोक पदवी ही अहिल्यादेवीने देखील मिळालेली आहे. याच्याला सारखेपणा हा स्वराज्याच्या पातळीवरती आपल्याला पाहावा लागतो. स्वातंत्र्य ही वेगळी कल्पना आहे, ती डायल्युटेड स्वरूपात यावं लागते. पण स्वराज्य हे निव्वळ स्वाभिमान, गौरव, आत्मप्रतिष्ठा, सन्मान या पातळीवरती आपल्याला मोजावी लागते. महाराजांचा जीवनपट आज आपण या ठिकाणी सरांच्या माध्यमातून स्वराज्य निर्माण कसं केलं, त्या आधीची परिस्थिती कशी होती,
आणि मग हे स्वराज्य चालवलं कसं, एक आदर्श राज्यकारभार छत्रपती शिवरायांनी कसा चालवला याची सखोल आपल्याला आज या ठिकाणी माहिती मिळालेली आहे. सतत संघर्ष करत असताना ह्या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये एक शिवाजी नावाचं वादळ घोंगावत राहिलं परकीय आक्रमण थोपवण्यासाठी. खरं तर शिवाजी हा शब्द जर आपण उलटा त्याचं वाचन केलं तो होतो जीवाशी. म्हणजे सतत ते जीवाशी खेळत राहिले, सतत ते मृत्यू त्यांच्या सोबत असायचा, परंतु ते थांबले नाहीत. ते फक्त कशासाठी, त्या रयतेसाठी, आपली रयत सुखा समाधानानं राहिली पाहिजे म्हणून. सर मला एक सांगा की छत्रपती शिवरायांच्या या सर्व परिस्थितीनंतर की आजच्या पिढीनं नेमका त्यांचा कोणता बोध घेतला पाहिजे, त्यांचा कोणता विचार अंगीकृत केला पाहिजे? छान. तुमचा प्रश्न शेवटी वर्तमान स्थितीवर आला तरी छान म्हणतो. कारण मराठ्यांचा इतिहास पाहत असताना, वाचत असताना, छत्रपती शिवरायांचं चरित्र पाहत असताना, अभ्यास करत असताना याचे नेमकं परिणाम काय आहेत, फायदे काय आहेत, तोटे काय आहेत हे पाहिले जात असतात. नाही तर इतिहास वाचण्याचा उद्देश तरी काय आहे. त्याहीपेक्षा जेव्हा आम्ही माणसं मोठं व्हावं असे विचार करतो, तो मोठं होण्याचा मंत्र किंवा रस्ता हा इतिहास वाचनातून होत असतो, मिळत असतो, हे आपल्याला माहीतच आहे. या परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांचे कारकीर्द, अस्तित्व, त्यांचं स्वराज्य खूप खूप मौल्यवान आहे हे मी पहिल्यांदा उद्घाटन करतो, मेन्शन करतो. आज आम्ही मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, जय जयकार करतो, हे ठीक आहे, चुकीचे असे म्हणत नाही. पण शिवाजी महाराजांचे गुणवैशिष्ट्य आत्मसात करीत आहोत का, केले आहेत काय, हे प्रश्न देखील स्वतःला विचारले पाहिजे, तर ते महत्त्वाचे असतात. शिवाजी महाराजांचं वैयक्तिक जीवन कसं होतं, राजकीय जीवन कसं आहे, सामाजिक जीवन कसं आहे, याचा अभ्यास करणं तेवढंच महत्त्वाचं. त्याचा स्वीकार आपण केला पाहिजे, त्याचा अंगीकार आपण केला पाहिजे. आज आपण सर्वजण स्वातंत्र्य काळात आहोत हे मान्य केलं तरी देखील काही गोष्टी समान आहेत, त्या आपल्याला आज देखील उद्बोधक आहेत, उपयोगाचे आहेत. शिवाजी महाराजांच्या वेळेस राजेशाही होती. स्पेसिफिकली विशेषपणे सांगायचं म्हणजे शिवशाही होती. शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे शिवशाही म्हटलं जातं. ती शिवशाही आणि आजचं स्वातंत्र्य एकच पाहिजे, मिळतं जुळतं पाहिजे, एवढी माझी साधारण अपेक्षा आहे किंवा सामान्य अपेक्षा आहे. पण दुर्दैवाने आज लोकशाही असून देखील आपण शिवशाही सोबत मिळत नाही, मॅचिंग नाही होत. आमची कल्पना आमची आहे, तत्व आमच्याकडे आहेत, घटना, कायदा, व्यवस्था तशी आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळं आम्ही छत्रपती शिवरायांच्या काळातील, त्यांच्या घटनेतील, त्यांच्या राज्यव्यवस्थेतील चांगल्या गोष्टीचा स्वीकार केलेला नाही, अनुकरण करीत नाही, पालन देखील करीत नाही, ही त्यातली खरी खंत आहे. शिवाजी महाराज फक्त नाव घेण्यापुरतेच आहेत का, हा प्रश्न इथे निर्माण व्हायला लागतो. नाही, शिवाजी महाराज हे नाव घेण्यापुरते नाहीत, संभाजी महाराज नावापुरते नाहीत, महाराणी ताराबाई नावापुरते नाही. त्यांच्यासारखं प्रत्येक माणसाने वागलं पाहिजे, त्या पद्धतीनं व्हावं लागेल. खरं म्हटलं तर राजेशाही व्यवस्थेमधला राजपुरुष आज लोकशाहीमध्ये निर्माण होईल का हा प्रश्न पडतो, पण व्हायला काहीच अडचण नाही. कारण चांगल्या गोष्टीचा संचय, चांगल्या गोष्टीचं अनुकरण करणे ह्या लोकशाहीला अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे. अन्यायाच्या विरुद्ध लढणे शिवशाहीमध्ये होतं, आज लोकशाहीमध्ये तेच अपेक्षित आहे. करप्शन करू नये, भ्रष्टाचार करू नये, शिवशाहीमध्ये अपेक्षित होतं, आज देखील तेच आहे. जनतेसाठी जगलं पाहिजे, जनतेसाठी त्याग केला पाहिजे, शिवशाहीची कल्पना होती, आज देखील तीच आहे.
शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचं कल्याण केलेलं आहे, त्याची काळजी घेतलेली आहे, आज देखील ते करावं लागत आहे. पण आपण ह्या गोष्टी न करता उगीच लोकशाही लोकशाही म्हणत असेल तर आपल्याला आदर्श स्वरूपाची लोकशाही अद्याप निर्माण करता आलेली नाही, हे लक्षात घ्यावंच लागेल. लोकशाहीचा सांगडा ठेवून आदर्श व्यवस्था राज्यव्यवस्था निर्माण होत नाही. या भारतीय लोकशाहीला शिवशाहीचे तत्व, स्वरूप, रंगरूप आणि संवेदना प्राप्त झाल्या पाहिजेत, दिलं पाहिजे, तेव्हाच्या लोकशाहीला अर्थ आहे. शिवाजी महाराजांच्या काळातली एक गोष्ट, आता सध्या पावसाळी दिवस आहेत, शेतीचे दिवस आहेत म्हणून सांगणं आवश्यक असं वाटतं. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत दिली जात असे. मदत म्हणजे नेमकी कोणती? आज आमचे शेतकरी, त्यावेळी शेतकरी होते, छोटे मोठे शेतकऱ्यांना पेरणीच्या काळामध्ये, पेरणीच्या दिवसामध्ये पैशाची गरज असते, पैसे नसतात. कारण कडक उन्हाळा संपल्यानंतर लोकांकडे पैसे नसतात, सामान्य माणसाकडे पैसे नसतात. शिवाजी महाराजांना ही परिस्थिती माहीत होती. ते नेमकं गरीब मध्यम शेतकऱ्यांना सरकारतर्फे बी बियाणे, खत, शेती अवजारे किंबहुना बैल बारदाना देखील पुरवित होते. म्हणजे पेरणीच्या काळामध्ये, या महत्त्वाच्या काळामध्ये शेती बिना पेरणीची राहू नये, कुठलाही माणूस वंचित राहू नये. वर्षाचा संबंध असतो त्या बिचाऱ्या शेतकऱ्याचा, त्याला योग्य वेळी मदत केली पाहिजे, मदत मिळाली पाहिजे. ही भूमिका, हा प्रयत्न, ही व्यवस्था छत्रपती शिवाजीरायांची होती, शिवरायांची होती. परिणामी काय होतं, त्या काळामध्ये सर्व शेतकरी पेरणी करायचे, काळजी नव्हती. शेतीमध्ये महाराजांनी, राजांनी एवढा खर्च केल्यानंतर आलेल्या उत्पादनातला हिस्सा सरकार स्वतः काढून घेत असे आणि उरलेला हिस्सा मात्र शेतकऱ्याकडे राहत होता. याचा एक खूप मोठा फायदा व्हायला लागतो की शेतकऱ्याचं उत्पन्न निश्चित असायचं, नाममात्र स्वरूपामध्ये केलेल्याचा मोबदला राजाला मिळत असे, सरकारला मिळत असे. सरकारचं उत्पन्न निश्चित असायचं, शेतकऱ्याचं देखील असायचं. शेतकरी वर्षभर सुखी समाधाने राहत होते. त्यांना कोणाकडे जाऊन लाचारीनं भीक मागण्याची वेळ नव्हती. ही राज्यव्यवस्था त्यावेळची होती. शेतकऱ्यांच्या अडीअडचणीचे महाराज राजे स्वतः मदत करीत असत, त्यामुळे शेतकरी सधन संपन्न आणि सुखी होता. गमतीचा भाग ह्याच्यातला असा आहे, समजा पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्याचं पीक आलं नाही तर शेतकऱ्याचं नुकसान होत असेल, त्यावेळेस सरकार त्यांच्याकडून वसूली करीत नव्हता. सरकार त्यावर कुठल्याही प्रकारचा कर घेत नव्हते. म्हणजे शेतकरी सुटका इथे होत होती. आजच्या परिस्थितीमध्ये काय होतं, पेरणीच्या काळामध्ये शेतकऱ्याला कोणी मदत करत नाही. पीक पाणी नाही आल्यानंतर वसुली थांबत नाही. आजच्या परिस्थितीमध्ये शेतकरी न पेरणीमुळे अडचणीत आला, पीक गेल्यामुळे संकटात आहे, तरी सरकारी ही जी जुलमीशाही आहे हे शेतकऱ्याकडून कर्ज वसुली करते. ही जी गैरव्यवस्था आहे, गैरव्यवस्थापन आहे, हे ते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये नव्हतं. ते आपल्या शेतकऱ्याची काळजी घेत होते, शेतकऱ्याच्या कुटुंबाची काळजी घेत होते, सगळ्यांचं प्रोटेक्शन करायचं, संरक्षण करत होते. या पार्श्वभूमीवरती त्या काळातला शेतकरी सधन संपन्न आणि सुखी होता. उरलेल्या काळामध्ये ही शेतकरी मंडळी, हे ग्रामीण मंडळी, स्वराज्यातील माणसे सैन्यामध्ये कामाला जात असत. आज काय होतं, शेतकरी पीक पाण्याअभावी अडचणीत यायला लागतो. कर्ज वाढला असताना शेतकरी आत्महत्या करतात, त्याला कोणी मदत करत नाही. शेतकऱ्याचे घेऊन त्याला थोडं बहुत दिलं जात असतं. आजचा शेतकरी सरकारी व्यवस्थेतून नागवला जातोय. भ्रष्ट यंत्रणा सरकार शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाही, शेतकऱ्यावर अन्याय करतात. या परिस्थितीमध्ये पाहिलं असताना शिवाजी महाराजांची आठवण एवढं तीव्रतेने यायला लागते. शिवाजी महाराजांची शिवशाही लोकशाही होती हे तुम्ही भारतीय लोकांनी समजून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांचं अनुकरण केलं असताना ती एक लोकशाहीच आहे, आदर्श लोकशाही आहे.
ही भ्रष्ट लोकशाही नाही, हे आजच्या परिस्थितीमध्ये ठळक जाणवणारी गोष्ट आहे. तरुणांचा सदुपयोग होऊ शकतो. आज आमची तरुण मंडळी व्यसनी आहे. ज्या वयामध्ये आमच्या स्वराज्यातील माणसाने, महापुरुषांनी देश घडवला, स्वराज्य निर्माण केलं, त्याच वयामध्ये आजची तरुण पिढी पूर्णपणे अडचणीत आहे, व्यसनी आहे, लाचार आहे, मतासाठी लाचार आहे, मतदान दिल्यानंतर देखील लाचार बनवलं जात असतं. ह्या लोकशाहीचं खरं आदर्श रूप आपल्याला शिवशाहीमध्ये पाहायला मिळतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही, स्वराज्य निर्माण होण्याची मी वाट पाहतो. त्यासंबंधी मी अपेक्षा करतो. आणि या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, महाराणी ताराबाई, छत्रपती राजाराम आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी या सर्वांना मनपूर्वक विनम्रपणे अभिवादन करतो. अतिशय मौलिक विचार छत्रपती शिवरायांच्या कार्याविषयी आचार्य सलगरे सरांच्या माध्यमातून आज ऐकले. खरंच जर विचार केला आजच्या तरुण पिढीनं, मी तर म्हणेल की एखाद्याला आई व्हायचं असेल तर जिजाऊ सारखं व्हावं, वडील व्हायचं असेल तर शहाजी राजांसारखं व्हावं, आणि पुत्र व्हायचं असेल तर शिवाजी महाराजांसारखं व्हावं. कारण की जिजाऊंनीच छत्रपती शिवरायांना विचार दिला. त्या पुण्यामध्ये पुन्हा नेस्त नाबूद झाला असताना आपल्या बाल शिवाजींना आपल्या मुलाला घेऊन त्या ठिकाणी गेल्या आणि सोन्याचा नांगर त्या पुण्यामध्ये चालवला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ तिथं रोवली. आपल्या बाल सवंगड्यांना सोबत घेतलं छत्रपती शिवाजींनी. ते कुठल्या जातीचे होते, ते कुठल्या एका धर्माचे होते तर नव्हते. ते फक्त स्वराज्याचे पाईक होते. स्वराज्य निर्माण करण्याची त्यांच्यामध्ये उर्मी छत्रपती शिवाजी राजांनी तयार केली. म्हणून ते सर्व बाल सवंगडी छत्रपती शिवाजींना आपला नेता मानू लागले, आदर्श मानू लागले, त्यांच्या पावलावर पाऊल ते टाकले आणि म्हणून तर स्वराज्य तयार झाले. परंतु आपण आजची जी पिढी असेल, जे वर्तमानाची पिढी असेल, आपण त्यांच्या पावलावर पाऊल टाकतोय काय? विचारावर चालतोय काय? फक्त जयंती पुण्यतिथीला एकत्र यायचं, कुठंतरी त्यांचा जयघोष करायचा आणि पुन्हा जातीपातीमध्ये अडकायचं. आजचे राज्यकर्ते तरी त्यांच्या राज्यकारभारावर वाटचाल करतायत काय? आज त्यांचं शेतीचं धोरण जर आपण ऐकलं सरांच्या माध्यमातून, तर दुष्काळ पडला तर शेतसारा माफ केला जायचा, त्यांना आर्थिक मदत केली जायची, त्यांना बियाण्याचं वाटप केलं जायचं, त्यांना शेतीच्या अवजारांचं वाटप केलं जायचं. परंतु आज हे होताना दिसत नाही. जरी दिसलं तरी त्यामध्येही आपल्याला भ्रष्टाचार दिसतोय. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जर कोणी भ्रष्टाचार केला तर त्याचा कडेलोट केला जायचा. पण आजच्या भ्रष्टाचारी राजकारणाचा आपण उदो करतोय. ही नेमकी ही लोकशाही जरी आपल्याला मिळाली असली तरी कोणत्या दिशेने जाते ह्याचा प्रश्न मी तुमच्या पुढे टाकतोय. उत्तरही आपणच शोधावं लागणार आहे. आणि मी एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण महाराष्ट्र गोल्डन मीडियामध्ये आलात. धन्यवाद. थँक्यू.